Good afternoon. Good Good afternoon. afternoon, sir. Yes, good afternoon. Okay, so the last lecture we have started the uh, point that is solid waste management. So we have covered the lot of part of solid waste management, that is classification, sources of waste, solid waste, then recent condition in India about the solid waste collection process. Uh, so that much part we have covered in the last lecture. So today we will continue with the methods for the treatment of solid waste. So how to dispose the solid waste? So that is the very important point in this chapter. सॉलिड वेस्टचं डिस्पोजल ही एक आपल्यावरची खूप मोठी जबाबदारी आहे ॲज ॲन अ सिव्हिलियन पीपल, because as we have seen in huge amount of waste coming from the environment day by day. कितीतरी प्रमाणात आपण वेस्ट एन्व्हायरमेंट मध्ये आलेलं पाहतोय, पण त्याचं व्यवस्थित डिस्पोजल होणं खूप गरजेचं आहे. सो ते डिस्पोजल कोणकोणत्या पद्धतीने आपण करू शकतो? व्हॉट आर द मेथड्स फॉर द डिस्पोजल ऑफ solid waste or treatment of the solid waste? So if you see this particular slide here, there are treatment processes listed here. Open dump, first treatment process is a open dump, then second is a landfill, third is a compaction, fourth is a composting, and fifth is a incineration. So open dump, landfill, compaction, composting, and incineration. So these are the methods we can use for the treatment of solid waste. Okay, so we will see one by one each method. Okay. Okay, what do you think about open dump? Anyone can tell me? Open dump. Simple, if you see the image or if you think about the word, काय हो ओपन डंप म्हणजे काय? The solid waste are stored outside the city. हा, बट द मिनिंग ऑफ ओपन डंप आउटसाइड द सिटी म्हणजे काय? काय दिसतंय? इमॅजिन काय करताय पिक्चर वरून? व्हॉट यू आर थिंकिंग? solid waste collect in open space. लाऊडली काहीतरी आवाज कमी येतोय जरा तुमचा. Solid waste collect in open space मध्ये collect केलं जातं. काहीतरी प्रॉब्लेम आहे का तुमचा? तुमचा आवाज मला काहीच येत नाहीये. बाकीचा मगाशी आला आवाज. ओके, एनीवन अदर? किती सिंपल आहे, सोपं आहे, आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, तरी पण आपण थिंक करू शकत नाही. ओपन डंप. तर ओपन स्पेस मध्ये सापडलेला मध्ये. कचरा. हा, किती सिंपल आहे. एखाद्या ओपन एरियावरती वेस्ट जे आहे ते फेकून देणे, दॅट्स ओपन डंप. ह्याच्यासारखं अजून काहीच सांगण्यासारखं नाहीये किंवा आपण सांगू शकत नाही. वी आर द टेक्निकल पीपल नाव. आपण सगळे टेक्निकलचे स्टुडंट आणि आहोत. त्यामुळं काही गोष्टी न शिकवताही आपल्याला पिक्चर, ड्रॉइंग याच्यावरून समजल्या पाहिजेत. सिम्पली दिसतंय काय? एक एरिया दिसतोय, त्या एरियावरती काहीतरी कचरा असा फेकलेला दिसतोय इमेज मध्ये. सो ओपन डंप refers to uncovered area that are used to dump solid waste of all kinds. ओपन डंप म्हणजे काय? तर असा एक अनकवर्ड एरिया. हा एरिया अनकवर्ड आहे ना? कवर्ड नाही ना? याच्यावरती काय झाकलेलं आहे का या एरियावरती? किंवा शेड वगैरे मारलेलं आहे का इथं? नाही आहे. इट मीन्स अनकवर्ड एरिया, की जिथं सॉलिड वेस्ट हे डंप केलेलं आहे. सिटी मधून वेस्ट कलेक्ट करायचं,
व्हॅन्स मध्ये, व्हेकल्स मध्ये आणि डायरेक्टली येऊन इथं डंप करायचं ओपन एरिया. सो दॅट इज दी ओपन डंप. So the waste is untreated and not segregated. This waste is untreated. It means what? And segregated. Untreated. याच्यावरती कोणतीही ट्रीटमेंट केलेली नाहीये. जसं वेस्ट अवेलेबल झालं त्याच पद्धतीनं तेच वेस्ट डायरेक्टली या ओपन लँड वरती आणून काय केलं? डंप केलं. Not segregated. Open dump, not segregated. It means Not separated. segregated. It means what? Segregated, it means all types of waste together, not separated. म्हणजे ग्लास पण त्याच्यामध्येच, प्लास्टिक बॉटल पण त्याच्यामध्येच, गार्बेज पण तिथंच. सो ऑल काइंड्स ऑफ वेस्ट कम टुगेदर. एकाच ठिकाणी सगळं आणून डंप करायचं. ते वेगवेगळे सेग्रिगेट केलेलं नाही. बाबा प्लास्टिकच्या बॉटल्स असतील, प्लास्टिकच्या पिशव्या असतील, कॅन्स असतील, ग्लासच्या बॉटल्स असतील, ग्लासचे तुकडे असतील, हे सगळं वेगवेगळं आपल्याला सेग्रिगेट करणं गरजेचं आहे जर आपल्याला त्याच्यावरती प्रोसेस करायची असेल तर. मग हे ओपन डंप केल्यामुळे त्याच्यावरती प्रोसेस झालेली नसते किंवा ते सेपरेट केलेलं नसतं, असंच आणून टाकलेलं असतं. सो दिस इज वन ऑफ द मेथड वी आर फॉलोविंग, बट दिस इज दी टोटली रॉंग. This is the totally wrong. Okay, next point about the open dump is it is a breeding ground for files, rats and other insects. सर आवाज ब्रेक होतोय. Others बाकीच्यांना होतोय का? नो सर. नाही सर. असू द्या. ओके फ्रेंड, तुमचा काहीतरी तुमच्याकडे नेटवर्कचा इश्यू असेल, माझ्याकडे नेटवर्क चांगला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ब्रेक होत असेल आवाज. ओके, सो इट इज अ ब्रीडिंग ग्राउंड फॉर फाइल्स, रॅट्स. म्हणजे या ग्राउंड वरती उंदीर असतील, मराठीमध्ये आपण बोलू सांगायचं म्हटलं तर उंदीर, घुशी वगैरे ज्या असतात त्या काय करतात, या एरियामध्ये त्यांचे काय असतं, वावर जास्त असतो, या एरियामध्ये ते राहत असतात. सो insect that the spread of diseases. मग असं जर ओपन एरियावरती जर आपण वेस्ट डंप केलं, ओपन एरियावरती वेस्ट डंप केलं तर थ्रू फाइल्स, थ्रू रॅट्स काय होणार आहे, डिसीजेस स्प्रेड होणार. आपण ही मेथड जनरली म्हणजे दिस इज नॉट गुड मेथड, बट काही ठिकाणी आपण अशा पद्धतीने डंप करतो. तर ते डंप केल्यामुळे आपल्याला डिसीजेस होण्याचे चान्सेस रॅटमुळं, फाइल्समुळं जास्त असू शकतात. देन द रेन वॉटर रन ऑफ फ्रॉम धिस डंप कंटॅमिनेट्स नियरली लँड अँड वॉटर, देअर बाय स्प्रेडिंग डिसीजेस. काय होऊ शकतं आणखी, जर ओपन एरियामध्ये डंप केलं तर पाऊस पडल्यानंतर रेन वॉटर जे आहे इथून वाहून जाणार. तर काय करणार, पाऊस याच्यावरती पडणार, या एरियावरती जे वेस्ट आपण टाकले त्या वेस्ट एरियावरती जर पाऊस पडला तर ते पाणी काय होणार, याच्यातून मुरणार. आणि पाण्याला तर फ्लोच पाहिजे, मग ते फ्लो होत कुठे जाणार, एखाद्या स्ट्रीमला मिळणार किंवा एखाद्या नाल्याला मिळणार किंवा एखाद्या रिव्हरला जाऊन मिळणार. म्हणजेच याच्यावरती पडलेलं पाणी, याच्यामधलं जर बॅक्टेरिया घेऊन जर आपल्या रेग्युलर नाल्याला किंवा जर नदीला मिळालं तर काय होईल हो? आर यू थिंकिंग? काय होऊ शकतं? Polluted. The water is polluted, but indirectly here I have circled. सर्कल केले मी. तर काय काय होऊ शकतं आपल्याला, बॅक्टेरिया तयार होतील. बॅक्टेरिया थ्रू आपल्याला डिसीजेस होतील भरपूर. तेच वॉटर आपण ड्रिंक करणार आहे. म्हणजे याच्यावरती पडलेलं पाणी वाहून नाल्याला जाणार, ते नदीला मिळणार आणि तेच पाणी आपण ट्रीट करून पितो असतो. म्हणजे त्याच्यामध्ये किती बॅक्टेरिया आणि काय काय असेल आपण इमॅजिन करू शकतो. सो
this open dump is a not good method. Then in some countries open dump are being phased out. म्हणजे काही कंट्री मधून ही मेथड पूर्णपणे काढून टाकलेली आहे. ह्या मेथड वापरली जात नाहीये. बाहेरच्या देशामध्ये तुम्ही सहज, आपल्याला सवय असते चॉकलेट खाऊन तिथंच त्याचं फेकून द्यायचं ते, तसं बाहेरच्या देशात तुम्हाला फाईन बसवला जातो. They are very serious about the what? Garbages. अदर कंट्री मध्ये वेस्टेज जे आहे Garbage. वेस्टेज जे आहे ते प्रॉपर डिस्पोजल करतात. कारण का जर त्याचं प्रॉपर डिस्पोजल नाही झालं तर इनडायरेक्टली इम्पॅक्ट कुणावरती होतोय? कोणावरती होतोय इनडायरेक्टली इम्पॅक्ट? डिस्पोजल व्यवस्थित नाही झालं तर वेस्टचं. झोपले आहात का सगळे?